बार्शी तहसील कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय कुलकर्णी, बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट काकासाहेब गुंड, तहसीलदार FR शेख, निवडणूक नायब तहसीलदार संजीवन मुंडे, निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे, महसूल नायब तहसीलदार रवी सानप, पुरवठा अधिकारी सतीश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। चला तर मग बघूया या प्रसंगी ॲडव्होकेट विजय कुलकर्णी आणि तहसीलदार FR शेख यांनी ग्राहक दिनाविषयी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती। राष्ट्रीय ग्राहक दिन आहे। आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपले सर्वांचे आदरणीय तहसीलदार साहेब, शेख साहेब, मुंडे साहेब, आमच्या वकील संघाचे अध्यक्ष काकासाहेब आणि उपस्थित आपण आज 24 डिसेंबर मगाशी साहेबांनी सांगितलं की आजच्या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा हा याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये पास झाला होता। त्या दिवसापासून आपण 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो। आता या कायद्यामध्ये परत 1986 नंतर 2019 मध्ये त्याच्यात अमेंडमेंट झाली आणि तो कायदा संपूर्णपणे बदलला। पूर्वीच्या कायद्यामध्ये 31 कलमं होती, आता या नव्या कायद्यामध्ये जवळपास 107 कलमं आलेली आहेत। आणि पहिले ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 जो होता त्याच्यामध्ये 4 अधिकार आपल्याला प्राप्त झालेले होते। सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळवण्याचा हक्क, वस्तू निवडण्याचा हक्क आणि तक्रार निवारण्याचा हक्क। म्हणजे काय, सुरक्षिततेचा हक्क म्हणजे काय, एखादी जी वस्तू घेतोय ती सुरक्षित असली पाहिजे, ती कायद्यानेच आता बंधनकारक केलेली आहे प्रोडक्शन करणाऱ्या व्यक्तीला। तेव्हा फटाक्याच्या ह्याच्यावरती सुद्धा ती कसं उडवायचं ह्याचं मार्गदर्शन त्या कायद्यामुळं आलेलं आहे की तुम्ही कसं ते सुरक्षित वापरावं, काय करावं त्याच्यासाठी आहे। आणि माहिती मिळवण्याचं म्हणजे काय की एखादी वस्तू आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याची माहिती आपल्याला त्याची मिळणं गरजेची आहे, कंपल्सरी आहे। आता गेलं की असं कुठलीही वस्तू तुम्ही घ्यायला गेलात तर त्याची तुम्ही माहिती त्या जो विक्रेता आहे त्याच्याकडून सविस्तर घेऊ शकता, कारण तो आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे या कायद्यामुळे। वस्तू निवडण्याचा हक्क म्हणजे तुमच्या समोर 2-3 वस्तू पैकी कुठली वस्तू निवडायची त्याची बळजबरी तुम्हाला करू शकत नाही। आपलं ह्याच्यासाठी एक सोपं उदाहरण म्हणजे पूर्वी आपण जेव्हा सिलेंडरचं बुकिंग करायचो तेव्हा नवीन गॅस कनेक्शन घेताना कंपल्सरी आमच्याकडनंच तुम्ही शेगडी घ्यावी वगैरे वगैरे असं ते एजन्सीवाले म्हणायचे, किंवा ही वस्तू घेतली तरच ती वस्तू आम्ही तुम्हाला देणार, असंही तक्रारी प्राप्त व्हायच्या। पण आता असं करता येत नाही त्यांना। मला फक्त तुमच्याकडनं गॅस कनेक्शनच घ्यायचं असेल तर मी शेगडी बाहेरून सुद्धा घेऊ शकतो। हे त्या कायद्यामुळे आपल्याला प्राप्त झालेले अधिकार आहेत। आणि तक्रार निवारण, या तक्रार निवारणमध्ये सेपरेट कन्झ्युमर फोरमची स्थापना झाली। पूर्वी ह्या केसेस आपल्या सिव्हिल कोर्टामार्फत चालायच्या आणि सिव्हिल कोर्टाचं आपल्याला सगळ्यांना माहिती की प्रचंड काम असतं तिथं, लवकर तिथं सुनावणी होत नाही, दिरंगाई होती। म्हणून याच्यासाठी एक सेपरेट फोरम निर्माण केला गेला, तो जिल्हा स्तरावरती असायचा। इथे 5 लाखापर्यंतच्या केसेसला 0 फी आहे। इथं जर आपण सिव्हिल कोर्टामध्ये एखादी केस म्हणजे तुमच्या विरोधात जर मला तुमच्याकडून रक्कम वसुलीचं जर मला केस करायची असेल तर पहिल्या लाखाला 5,000 आणि पुढच्या 1 लाखाला 2,000 असं जवळपास 8 आणि 5 13,000 रुपये आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरावं लागतं। पण हेच आपण जर कन्झ्युमर फोरममध्ये गेलो तर 0 पैशाचा त्याला स्टॅम्प लावा लागतो। म्हणजे इतक्या सुविधा त्यांनी त्याच्यात करून दिल्या। आता ह्या नव्या अमेंडमेंटने जो कायदा आला त्याच्यात अजून 2 वाढले गेले। ग्राहक शिक्षणाचा एक अधिकार त्यांनी दिला, त्याच्यामुळे 8वी पर्यंत शिक्षण आता सर्वांना मोफत आहे, सक्तीचं पण केलेलं आहे, त्याच्या सुविधा पण त्याच्या अंतर्गत आलेल्या आहेत। आणि आरोग्यदायी पर्यावरण पण तुम्हाला निर्माण करून दिलं पाहिजे, हे या नव्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे। हा जो नवा कायदा 2019 आहे तो 20 जुलै 2020 पासून अंमलात आलेला आहे। या कायद्यामध्ये अजून एक त्यांनी नवीन एक हे केलेले की मध्यस्थता ठेवलेली आहे। म्हणजे एखाद्या प्रकारात कोर्टामध्ये जाण्यापूर्वी सुद्धा मध्यस्थीमार्फत जर सुटलं तर इथं फॅमिली कोर्टामध्ये हा कन्सेप्ट आहे की मध्यस्थीकडे ते प्रकरण दिलं, सावकारांनी त्यांच्या दोघांना समोरासमोर बसवलं जातं, एकमेकांचे जे काही प्रश्न असतील ते एकमेकांच्या समोर मांडल्यानंतर बरेचसे प्रकरण हे सावकारांनी मिटतात। तसं या कायद्यामध्येच आता त्याची अंतर्भाव केलेला आहे की तिथे एक मध्यस्थीचं फोरम ठेवलेला आहे। म्हणजे कोर्टामध्ये जाण्यापूर्वी सुद्धा आपण ते मध्यस्थीच्या मार्फत ते सोडू शकतो।
मी आता ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. तो टोल फ्री नंबर तुम्हाला सांगतो. 180011 आणि 3 वेळा 0 हा टोल फ्री नंबर आहे. या टोल फ्री नंबरवरती तुम्ही 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत तुमची तक्रार नोंदवू शकता. आणि याचा मी अनुभव घेतलेला आहे स्वतः. म्हणजे बऱ्याचशा वेळेस MRP पेक्षा जास्त किमती घेतल्या जातात. म्हणजे मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो. कोल्हापूरला मी गेलो होतो आणि आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आईस्क्रीम घेतलेलं होतं. त्याच्यावर 45 रुपये MRP होती. तर ते 70 रुपयाला एक त्यांनी तो कप मला दिला होता. तर त्याला सांगितलं की तुला असं नाही करता येणार, ह्याच्यावर MRP 45 आहे म्हणजे तुला 45च देता येईल. आणि फार तर तू एक 5 रुपये एक्स्ट्रा घेऊ शकतोस. तुझं कूलिंग आहे, फ्रीजिंग आहे वगैरे वगैरे. तर ते इन्क्लुडिंग असते. पण एक आपण माणुसकीच्या भावाने म्हणतो की बाबा सध्या धंदे कमी आहेत, कुठं काय करायचं. त्यांनी नाही म्हणलं 70 रुपयाच्या आत तुम्हाला हे करता येणार नाही. तर मी त्या टोल फ्री नंबरवरती त्याची कंप्लेंट रजिस्टर केली होती. तो मुंबईला गेला. मुंबईवरून ते सोलापूरच्या MRP इन्स्पेक्टर म्हणजे ती पोस्ट आहे ती मेट्रोलॉजी इन्स्पेक्टरकडे त्याची ते त्यांच्याकडे डिपार्टमेंट असतं. त्यांच्यावरती कारवाई झाली आणि 5,000 रुपये त्याला फाईन झाला. म्हणजे फक्त 20 रुपयासाठी त्याला 5,000 रुपये भरावे लागले. आणि मालकाला 5,000, दुकानाला 5,000, असे 10,000 फाईन त्यांना जागेवरती झाला. ही एवढी ताकद आहे याच्यामध्ये. आणि MRP ऍक्टमध्ये तुम्हाला म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की एखादी वस्तू जर आपण पार्सल नेणार असेल तर त्याच्यावरती कुठलाही एक्स्ट्रा चार्ज घेता येत नाही. म्हणजे तुम्ही हॉटेल ताजमध्ये जरी गेलात आणि तिथं पाण्याची बाटली जरी 100 रुपयाला मिळत असेल आणि तुम्ही जर ती पार्सल मागणार असेल तर ती MRPलाच द्यावी लागते. हे बंधनकारकच आहे. तर या कायद्याचा या कायद्याचा अन्वय आपल्याला जे प्राप्त झालेले अधिकार आहेत तेव्हा आपण सर्वांनी जागरूक नागरिक जागरूक हे बनावं एवढं मी आणि तुम्हाला सर्वांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि माझं मनोगत संपवतो. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभार आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जिल्हा न्यायालयातले विधिज्ञ कुलकर्णी वकील साहेब आहेत. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट काकासाहेब गुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सर्व सहकारी न्याय तहसीलदार, सर्व ग्राहक मी यासाठी म्हणतो का आपण सर्वजण ग्राहक आहोत. आजचं युग आता सगळीकडे ऑनलाईन गोष्टी, सगळीकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला सगळ्या वस्तू भेटत आहेत. म्हणजे पैसा आता एवढा महत्वाचा राहिलेला नाही. यापूर्वी एखादी वस्तू म्हणजे आपण लहानपणीचा आठवत असेल आपल्याला का शॅम्पू आपल्याला भेटायचं नाही. आपण 1-1 रुपयाचे असे शॅम्पू आणून आंघोळ केलेली, किंवा साबण असेल किंवा कोलगेट नसेल तर मग मंजरने आपण काढायचो. म्हणजे आज हा जो मार्केट आहे असा विखुरलेला आहे. हवी ती गोष्ट हवी त्या वेळेला हवी तशा पद्धतीने आपल्याला भेटते. मात्र एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा, एवढ्या सगळ्या गोष्टी भेटून सुद्धा मात्र जी कमतरता आहे ती ग्राहक साक्षरतेची जी कमतरता आहे ती सगळीकडे जाणवते. आज आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत आपण ग्राहक आहोत. छोटी न छोटी गोष्ट आपण घेतोय त्यात आपण ग्राहक आहोत. तुम्ही बसने प्रवास करताय, इथपर्यंत बसने प्रवास करून आलेले तुम्ही ST महामंडळाचे ग्राहक आहात. ऑटो रिक्षाने आले तुम्ही ग्राहक आहात. एखाद्या सर्व्हिससाठी तुम्ही कुठं सेवा घेण्यासाठी एखाद्या सेवा केंद्रामध्ये गेलात, कोणती सेवा असो, मग तुम्ही कटिंग करायला गेलेले तुम्ही त्या व्यक्तीचे ग्राहक आहात. म्हणजे हे ग्राहक सुरक्षा जी आहे किंवा ग्राहक याबद्दलची जी काही आपले अधिकार आहेत यांची माहिती करून घेणं आणि त्या माहितीबद्दल जागरूक होणं. आता दरवर्षी आपण कार्यक्रम घेतो, परंतु लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे आणि लोकांनी स्वतःहून ती अंगीकारणं अतिशय महत्वाचं आहे. कारण आपल्याला ग्राहक म्हणून सुरक्षेचा अधिकार दिलेला आहे, निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. जसं वकील साहेबांनी सांगितलं का तक्रार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. एखादी गोष्ट आपल्याला हवी किंवा नाही, आपल्या पसंतीप्रमाणे घ्यायची किंवा नाही याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. मात्र आपण पण एवढे जण ग्राहक आहोत. आपल्या सोबत पण कधी ना कधी एखादी वस्तू घेताना फसवणूक झालेली असेल, परंतु आपण कधी यांनी सांगितलेल्या फोरमचा वापर केला नाही. आपण कधी ग्राहक आहेत कोणी का जिल्हा ग्राहक मंचाकडे कोणीतरी तक्रार केली आणि त्या ठिकाणी आपली दाद मागून घेतली? कोणी नाही. त्या ठिकाणी रिटायर्ड जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश त्या ठिकाणी असतात मुख्य म्हणून. त्या ठिकाणी ॲडव्होकेट जे काही तज्ज्ञ असतात ते त्या पॅनलवरती असतात. 3 जणांची ती बॉडी असते. म्हणजे वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अधिक काळ जाऊ नये, लोकांना त्वरित त्या ठिकाणी
ग्राहक म्हणून त्या ठिकाणी न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारीचं निवारण व्हावं, याकरिता जिल्हा स्तरावरती असेल, राज्य स्तरावरती असेल, राष्ट्रीय स्तरावरती असेल, सर्व ठिकाणी ग्राहकांचे गाऱ्हाणे त्या ठिकाणी ऐकून घेण्यासाठी आणि त्यांचं निवारण करण्यासाठी वेगवेगळ्या या यंत्रणा त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाच्या निमित्ताने हेच मी सांगतो का आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण ग्राहक आहोत. मात्र ग्राहक म्हणून आपले जे काही अधिकार आहेत, जे काही आपल्याला सुरक्षेचे हक्क त्यांनी दिलेले आहेत, त्यांची जागृती होणं, ते समजून घेणं, त्यांचं शिक्षण घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे करत असताना आपण ज्या व्यक्तीला ग्राहक म्हणून ट्रीट करतो किंवा ज्या व्यक्ती आपल्याकडे ग्राहक म्हणून येतात त्यांच्या अधिकारांच्या बाबतीत पण आपण जागरूक असणं आवश्यक आहे. कारण आपण जरी ग्राहक असलो तरी आपल्याकडे पण कोणीतरी सेवा घेण्यासाठी येते. वकील साहेब आहेत, त्यांच्याकडे जे क्लायंट येतात ते त्यांचे ग्राहक आहेत. माझ्याकडे एखादा व्यक्ती जो कोणी येतो तो माझा ग्राहक म्हणून आहे. भले तो सेवा आपण त्या ठिकाणी देतोय, परंतु यामध्ये हेतू एवढाच असणार आहे का आपण सुद्धा आपली सेवा देताना पुढचा जो व्यक्ती येत आहे त्यांच्या अधिकाराची जी काय आहे ती जाणीव करून देणं, त्याला जे काही त्याचे अधिकार आहेत त्या अधिकाराप्रमाणे त्याला जे काही सेवा आपल्याला द्यायची ती सेवा देण्याचं पण आपण या ठिकाणी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल मी कुलकर्णी साहेबांचं पण आणि गुण साहेबांचं पण तहसील प्रशासनाच्या मार्फत आणि तालुका प्रशासनाच्या आभार आणि आपल्या सर्वांचे सुद्धा आभार. धन्यवाद.